नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण उन्हाळा स्पेशल पित्तशामक थंडगार सोलकडीची रेसिपी पाहतोय। अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहे आणि आज ही जी सोलकडी आहे ते व्हेज आणि नॉन व्हेज जेवणानंतर तुम्ही कधीही बनवून पिऊ शकता। पित्तावर गुणकारी आणि अतिशय थंडगार उन्हाळ्यात आपल्याला एकदा तरी प्यायला हवं। तर चला मग आपण आता वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे एक ओला नारळ मी व्यवस्थित फोडून असे छोटे छोटे अगदी पातळ तुकडे करून घेतलेले आहेत आणि जर तुम्ही हे खिसून किंवा याचा चव करून घेतला तरी चालेल, पण आपण हे मिक्सरमध्ये ग्राइंड करणारे अल्टिमेटली, तर त्यासाठी चव न करता अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत। इथे मी आमसुलं घेतलेत, ही आपल्या याला कोकम पण म्हणतात आणि हे ओली कोकम आहेत आणि हे कमीत कमी 10 ते 12 घ्यायचेत। एक छोटा चमचा आपण इथे मीठ वापरलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला एक छोटा चमचा इथे साखर वापरायची आहे आणि 4 आपण इथे लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर ह्या लसूणच्या पाकळ्या अगदी छोट्या आहेत म्हणून मी 4 घेतलेत। शक्यतो 2 जरी घेतल्या मोठ्या असतील तरी चालतील। एक मिरची घेतली आपण आणि इथे एक छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे। त्याचबरोबर थोडीशी इथे मी कोथिंबीर घेतली आहे। तर कोथिंबीर ही आपण असे बारीक चिरून घ्यायची आहे। तर हे सगळं साहित्य आपल्याला सोलकढी बनवण्यासाठी लागणार आहे। तर सगळ्यात प्रथम आपल्याला हे जे आमसूल किंवा हे जे कोकम आहेत ते एक अर्धा तासापूर्वी आपल्याला हे गरम पाण्यात थोडेसे भिजून घ्यायचेत, म्हणजे छान असा गडद कलर आपल्याला या कोकमापासून मिळतो। आणि बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कोकमचे आगळ पण मिळतात किंवा सिरप मिळतात किंवा ज्यूसही तुम्ही त्यात यूज करू शकता, पण प्रॉपर आपण इथे कोकम यूज करते। त्याच्यासाठी ऑलरेडी मी हे भिजवलं होतं अर्धा तास, थोडंसं गरम कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळं अशा प्रकारे आपले व्यवस्थित आपले कोकमचा जो पल्प आहे तो तयार झालेला आहे। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा ओला नारळ काढून घेऊया आणि यातच आपण ज्या छोट्या छोट्या अगदी लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्याही यात टाकूया आणि एक छोटा चमचा जिरं। तर आता आपण याचं झाकण लावून व्यवस्थित ग्राइंड करून घेऊया। इथे आपण नारळाचे तुकडे वापरल्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्याला अशा प्रकारे अगदी बारीक करून घ्यायचं आहे। जर तुम्ही डायरेक्टली त्यात पाणी टाकलं तर मग ते व्यवस्थित ग्राइंड होत नाही, 1-2 तुकडे तसेच राहू शकतात। तर त्यासाठी अगोदर नारळ बारीक करून घ्यायचा, अगदी ओला नारळ, त्यात अर्धी हिरवी मिरची टाकायची आणि यात मग 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं। जर तुम्ही नारळ फोडताना जे शिल्लक पाणी असतं नारळाचं ते पाणी टाकलात तरी चालेल, म्हणजे छानपैकी सोलकढीमध्ये ओल्या नारळाचा एक छानपैकी फ्लेवर येतो। तर इथे मी अशा प्रकारे इथे ओला नारळ जो आहे आपला पाणी टाकून व्यवस्थित ग्राइंड करून घेतलाय आणि एका चाळणीने हे गाळून घ्यायचं। तर इथे आपल्याला नारळाचं दूध मिळतं। तर अशा प्रकारे आपण इथे नारळाचं दूध तयार करून घेतलेलं आहे। तर बाकीचा जो चव आहे ते परत एकदा मी मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं पाणी टाकून परत एकदा ग्राइंड करून घेणार आहे आणि ग्राइंड करून परत एकदा जो नारळाचं दूध किंवा जे इथे बघा असं निघेल व्यवस्थित, ते परत एकदा हा जो चव आहे नारळाचा तुम्ही फेकून न देता तुम्ही एखाद्या भाजीमध्ये ग्रेव्हीसाठी वापरू शकता, म्हणजे ग्रेव्ही थोडीशी थिक होते। तर हा चव न फेकून देता तुम्ही कुठल्याही व्हेज नॉन व्हेजच्या भाजीमध्ये आपण फोडणीमध्ये वापरू शकतो, पण शक्यतो 2 दिवसात तो चव संपवावा कारण तो ओल्या नारळाचा आहे। तर इथे बघा आपल्याला जे नारळाचं दूध आहे ते मिळालेलं आहे, त्यात मी चवीनुसार मीठ टाकणार आहे, चवीनुसार थोडीशी साखर टाकायची आणि जे आपण आमसुलाचं पाणी करून घेतलं होतं हे बघा ते व्यवस्थित आता यात ॲड करूया। इथे आपण प्रॉपर आमसूल किंवा कोकम वापरल्यामुळे थोडासा लाईट कलर येतो। जर तुम्ही बाजारातल्या रेडीमेड पल्प किंवा जो आगळ वापरला तर थोडासा सोलकडीला थोडासा डार्क कलर येतो, पण अगदी हा पिंक लाईट कलर एकदम प्रॉपर व्यवस्थित आपल्या इथे तयार झाली आहे सोलकढी। तर आता छानपैकी थंडगार सोलकढी तुम्ही बघू शकता। तर हे सर्व करायची आपल्याला, सर्व करण्याच्या अगोदर 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंडगार मग तुम्ही ही एका ग्लासमध्ये सर्व करू शकता। तर व्यवस्थित मी एका चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घेतलेले, जेणेकरून साखर, मीठ आणि आपण ज्या मिरच्या स्लिट करून याच्यासाठी टाकल्यात त्याचा थोडासा तिखटपणा या सोलकढीमध्ये यावा यासाठी इथे मी मिरची थोडीशी स्लिट करून टाकलेली आहे। तर बघा थोडीशी वरून मी कोथिंबीर पण टाकली आहे सजावटीसाठी। तर तयार आहे आपली ही सोलकढी। तर ही सोलकढी फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही एका ग्लासमध्ये अशा प्रकारे सर्व करू शकता। तर उन्हाळ्यासाठी स्पेशल पित्तशामक आपली थंडगार सोलकढी तयार आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका।